माढा तालुक्यातील कुरडू येथील मुरुम उपसा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी अंजली कृष्णा यांना धमकावल्याचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला, ज्याने खळबळ उडवून दिली। या प्रकरणी खुद्द अजितदादांनीही खुलासा केलाय। मात्र कुरडीतील मुरुम उपसा आणि त्या व्हिडिओ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठा खुलासा केलाय। एका मध्यस्थी व्यक्तीच्या दबावापोटी अजितदादांना प्रोटोकॉल सोडून बोलण्याची वेळ आली असं मोहिते पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे अजितदादांवर दबाव कोणी आणला असा सवाल उपस्थित होतोय। धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की माढा तालुक्यातील कुरडू येथे घडलेला हा सगळा प्रकार समोर आलाय, त्यापेक्षा तो वेगळाच आहे। महिला IPS अधिकारी अंजली कृष्णा यांना जी काही फोनाफोनी झाली ती वास्तविक पाहता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्तरावरील लोकप्रतिनिधी हे खाली सहसा कुठे फोन लावत नाहीत। मी फार जवळून या गोष्टी पाहिल्यात। एकतर ते जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांना निर्देश देतात आणि सत्यता पडताळून कार्यवाही करा अशा सूचना देतात। कुरडू गावात ही वेगळीच घटना घडली। एका व्यक्तीने DYSP अंजली कृष्णा यांची रेड पडल्याचं दुसऱ्या एका व्यक्तीला सांगत त्या व्यक्तीने DYSP कृष्णा यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलं नाही। त्यामुळे त्या व्यक्तीने कॅमेऱ्यात दिसणाऱ्या व्यक्तीला घेऊन कॉन्फरन्स कॉल करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवर घेतलं। त्या व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीने थेट अजितदादांना फोन लावला नव्हता। जो मध्यस्थी व्यक्ती होता त्याने अजित पवार यांना फोन लावला होता। त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना प्रोटोकॉल सोडून अधिकाऱ्याला बोलण्याची वेळ आली असंही खासदार मोहिते पाटील यांनी म्हटलंय। धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागायचं असतं, जबाबदारीने वरिष्ठांना सांगायचं असतं आणि जबाबदारीने काम करून घ्यायचं असतं। कुरडूमधील अनेक सातबारे माझ्याकडे आहेत, ते सर्व सातबारे मी माध्यमांना देतो। विधानसभा निवडणुकीनंतर DPCची पहिली बैठक झाली, त्यात आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यात वाळू माफिया, मुरुम माफिया असल्या गोष्टी खपवून घेणार नाही असे स्पष्ट निर्देश दिले होते। तसे आदेशही त्यांनी दिले होते, पण त्यात पुन्हा थंडावा आलाय। जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सुमोटो प्रमाणे त्यांनी तपासणी करावी अशी मागणीही मोहिते पाटील यांनी केली आहे।